अब खबर है चिमूर तहसील से, जहां तेज बरसात के बावजूद आंगनबाड़ी सेविकाओं ने अपनी मांगों को लेकर चिमूर के तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला। इस मौके पर बड़ी संख्या में आंगनबाड़ी सेविकाएं मौजूद थी और यह मोर्चा शहर के मुख्य मार्गों से होता हुआ भारी बरसात के बीच तहसील कार्यालय पर पहुंचा। प्रस्तुत है इस संदर्भ में सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट। आंगनवाड़ी कर्मचारी सभा महाराष्ट्र संगठन की ओर से विविध मांगों को लेकर चिमूर में आंगनवाड़ी कर्मचारी सभा का जिला अध्यक्ष इमरान कुरैशी इनके नेतृत्व में तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला गया। आंगनवाड़ी कर्मचारियों को वेतन श्रेणी लागू की जाए, FRS की सख्ती न करे, अर्हता प्राप्त सेविका की आयु सीमा 55 वर्ष से अधिक न की जाए और पर्यवेक्षकों के पद तुरंत भरे जाए। चालक के भोजन का दर 8 रुपए से बढ़ाकर 16 रुपए किया जाए और स्तनपान कराने वाली गर्भवती माताओं के लिए अब्दुल कलाम अमृत आहार योजना के तहत भोजन का दर 2 गुना किया जाए। मानधन की आधी राशि पेंशन के रूप में दी जाए। मददनीश की सीधी नियुक्ति के लिए 2 साल की शर्त को हटाया जाए। आदि मांगों का समावेश था। चिमूर के किला मैदान से मोर्चा की शुरुआत की गई थी, जिसके बाद पंचायत समिति चिमूर में एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम ने विविध मांगों का निवेदन स्वीकारा। इसके बाद मोर्चा तहसील कार्यालय की ओर मुड़ गया। अभी अपर जिलाधिकारी कार्यालय में निवेदन दिया गया और वहां से मोर्चा बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरिक प्रकल्प में पहुंचा, जहां प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर को निवेदन देकर मोर्चा का समारोप किया गया। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। आज चिमूर शहरामध्ये अंगणवाडी कर्मचारी महासभेच्या वतीने विविध मागण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आणि या मोर्चामध्ये हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या सामील झाल्या असून हुतात्मा स्मारक चिमूर येथून मोर्चाला सुरुवात केल्यानंतर पंचायत समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी व तहसील कार्यालय चिमूर या ठिकाणी निवेदन देऊन एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना कार्यालय या ठिकाणी या मोर्चाची समाप्ती होते। अंगणवाडी कर्मचारी महासभेच्या वतीने चिमूर या ठिकाणी जिल्हास्तरीय मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आपल्यासोबत आहेत जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान भाई, काय सांगाल या मोर्चाबद्दल, काय मागण्या होत्या तुमच्या? आज 9 जुलैला पूर्ण देशभर विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात आम्ही अंगणवाडीचे कर्मचारी त्यांच्या विविध समस्या घेऊन सहभागी झालेले आहोत। अंगणवाडीच्या भरपूर समस्या आहे आणि सगळ्यात एक लहान घटक या सरकारी यंत्रणेत तुम्ही असेल तर ते अंगणवाडीचे कर्मचारी आहेत। मानधन गेली 50 वर्ष, आता 50वं वर्ष सुरू आहे, तरी पण अंगणवाडी कर्मचारी अजूनपर्यंत मानधन तत्वावरच काम करत आहेत। आमची ही मागणी आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, म्हणजे जेणेकरून त्यांचे सगळे प्रश्न याच्या संदर्भातून मिटतील। या मागणीसाठी तुमचा मोर्चा होता? विविध मागण्या आहेत आमच्या आणि देशभर आंदोलन सुरू आहेत विविध कामगार संघटनाच्या माध्यमातून। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने आवाहन केलं आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय अधिकारी प्रकाश भांदक्कर ने मोर्चा का निवेदन स्वीकारते समय मोर्चा में मार्गदर्शन किया। साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात निघाली, अर्ज जमा केले, परंतु त्याच्यावर पुढची प्रोसेस न झाल्यामुळं 600 अर्ज 5 तालुक्याचे 31 जागेसाठीचे ते आपण महिनाभरात निकाली काढलेले आहे। साधारणतः या आठवड्यात पुढील 1-2 दिवसात एक पडताळणी समिती आपल्याकडे येईल। पडताळणी झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपण याद्या करू। तो एक प्रकरण निकाली लागेल, म्हणजे रिक्त पद 100% भरण्याबाबतची कारवाई मी माझ्या परीने करेल, जे माझ्या हातात आहे। दुसरं, आमच्या सेविका भगिनींनी सांगितलंय की त्यांचे दिवाळीचं भाऊबीज भेट अजून भेटलेली नाही। आता पुढची दिवाळी येत आहे, तर कदाचित मी प्रयत्न करेल की रक्षाबंधनपर्यंत तरी मिळावं त्यांना, कारण बिल बनवायला कोणीच नाही आहे, मला एक काम हातावेगळं करायचं आहे। तर म्हणून ते पाहू आपण की कमीत कमी भाऊबीजेची भेट तुम्हाला रक्षाबंधनला तरी देता येईल का। नंतर बऱ्याच सेविका मदतनीसचे मानधन अनियमित आहेत, कोणाचे 8 दिवसाचे नाही निघाले, कोणाचे 4-4 महिने, वर्षभराचे पण कोणाचे मानधन नाही निघाले। त्यातल्या त्यात असल्या काही भगिनी आहेत की ज्या मदतनीस होत्या, सेविका झाल्यात मागच्या वर्षी, पण त्यांचं मानधन अजूनही जुन्याप्रमाणेच सुरू आहे। तर त्याच्यावर सोल्युशन काढलं आहे। काल वीर मॅडमशी बसलो, त्यांना माहिती आहे ना मॅडम, एक करून बघितलं, कुर्जेकर हां कर्डेकर आल्या असेल ताई, तर त्यांचं काल मी करून बघितलं। तुमचं या महिन्यापासून हां, तर तुमचं या महिन्यापासून हां
शेडेगावची मदतनीस हा लता मुरकुटे कोण व्हायचं ते माहित नाही असेल तर त्यांचं मी एक सॅम्पलाइज करून बघितलं, कारण समान प्रणालीत युजर ID पासवर्ड हे अर्बनला नाही आहे, अजून सुरू होईल दिवाळीपर्यंत. सध्या ग्रामीणवाले भरतात, पासवर्डची अडचण येते. मी यांच्याकडनं पासवर्ड मागितला आणि एक काल लता मुरकुटे ज्यांचं केलं आहे त्यांचं मानधन या महिन्यापासून नवीननुसार होईल. आता त्यानुसार इतर जे आपल्या 5-25 महिला भगिनी आहेत त्यांचं पण करणार आहोत. मॅडमला मी सांगितले की अशांची यादी तयार करा, सगळ्या सर्कलला सूचना दिलेल्या आहेत की ज्यांचं मानधन अनियमित आहे, चुकीच्या पद्धतीने निघत आहे, ते सर्व यादी द्या एकत्रित. एक दिवस बसून तो पण प्रकरण निकाली काढू. अजून तुमच्या आता बाकी जे काही समस्या असतील तर मी सर्वांना आता कालचीच विषय घेतली आपण सहाय्य सर्कलची, मला वाटतं सेविका पण असतील, तर त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या ज्या काही अडचणी असतील सुपरवायझर थ्रू एकत्रित करा आणि माझ्याकडे आणून द्या. माझ्याकडे साधारणतः हे 2-3 महिने पूर्ण काम करून दिवाळीपर्यंत तुमच्या 100% समस्या माझ्या हातातल्या तेवढ्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि आज आपण जे मला निवेदन दिलेलं आहे मागण्यांचं, हे मागण्यांचं निवेदन माननीय सचिव यांच्याकडे पाठवण्याची जवाबदारी माझी रहेगी. दौरान पुलिस का कड़ा बंदोबस्त रखा गया था। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।